नमस्कार मित्रांनो, मी अपेक्षा. चैत्र महिना आला की वेध लागतात. ते चैत्र नवरात्रीचे आणि या उत्सवाचा कळस म्हणजे रामनवमी. ज्या दिवशी अयोध्येच्या राजवाड्यात आनंदी आनंद झाला आणि साक्षात विष्णूचा 7वा अवतार प्रभू श्रीराम धरेवर अवतरले. पण मित्रांनो, राम फक्त एक राजा किंवा देव नव्हते, तर ते एक आदर्श होते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आजही कोट्यवधी लोकांसाठी राम हे नाव एक ऊर्जा कशी आहे. चला तर मग सुरू करूया. दुपारी 12ची वेळ. सूर्यदेवानेही आपले रथ घटकाभर थांबवले होते, कारण अयोध्येत राजा दशरथ आणि कौशल्या मातेच्या पोटी साक्षात परब्रह्म जन्माला आले होते. भये प्रगट कृपाला दीनदयाला च्या जयघोषात संपूर्ण अयोध्या न्हाऊन निघाली होती. रामनवमीचा हा सोहळा आजही आपण दुपारी 12 वाजता पाळणा हालवून साजरा करतो. पण रामाचा जन्म हा केवळ रावणाचा वध करण्यासाठी नव्हता, तर मानवी जीवनात मर्यादा कशी पाळावी हे शिकवण्यासाठी होता. आपण रामाला मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतो? विचार करा. ज्या दिवशी राज्याभिषेक होणार होता, त्याच दिवशी त्यांना 14 वर्षाचा वनवास मिळाला. पण रामाच्या चेहऱ्यावर ना संताप होता ना दुःख. त्यांनी हसतमुखाने पितृवचन पाळले. रामाने आपल्याला काय दिले? एकवचनी. जो शब्द दिला तो पाळला. एक बाणी. अन्यायाविरुद्ध लढताना कधीही पाऊल मागे घेतले नाही. एक पत्नी. सीतेप्रती असलेली त्यांची निष्ठा आजही प्रेमाचं सर्वोच्च उदाहरण आहे. भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्याशी असलेले त्यांचे प्रेम, बंधुत्व कसे असावे याचा आदर्श गुरुपाठ आहे. मित्रांनो, आजच्या काळात आपण रामराज्य येण्याच्या गप्पा मारतो, पण रामराज्य म्हणजे काय? जिथे प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तव्याप्रती जागृत आहे, तिथे सत्याचा विजय होतो आणि जिथे गरिबांना सन्मान होतो. शबरीची उष्टीबोरे खाताना रामाने जातपात मानली नाही. केवटाशी मैत्री करताना त्यांनी मोठेपणा दाखवला नाही. आज आपल्याला त्यांच्याकडून हे शिकायचे आहे. माणुसकी. आपल्या मनातील रावणाचा नाश करणे हीच खरी रामनवमी आहे. तर या रामनवमीला फक्त शुभेच्छांचे मेसेज न पाठवता रामाचा किमान एक गुण आपल्या आयुष्यात उतरवण्याचा संकल्प करूया. तुम्हाला प्रभू श्रीरामांचा कोणता गुण सर्वात जास्त आवडतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम. भेटूया पुढच्या अध्यायामध्ये. धन्यवाद.